7 धावा, एक चांगला सामना, एक मोठी लढत, एका मोठ्या चषकासाठी, ते म्हणजे 3 चेंडू 7 धावा, 4था चेंडू खेळपट्टीवर. सुरेख गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूफेक. हे प्रेम व्यक्त केलं भगवा चषक 2025 वर या ठिकाणी काळींचा कडकाट व्हायला पाहिजे. सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. भगवीशान आणि सुंदर प्रश्नपत्र आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सन्मानित शेखरजी विष्णू चव्हाण साहेब शाखा प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते भगवी शाल आणि पुष्पगुच्छ आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आपण त्याला सन्मानित करत आहोत. तर सिच्युएशन लावून घ्या, वेळ दौडू नका प्लीज. मॅचच्या लवकरात लवकर सुरुवात करायची. पंचांनी सामन्याचा ताबा घेतोय. फलंदाज आलेले आहेत, फलंदाजी मार्ग 2 विस्फोटक फलंदाज आणि या ठिकाणी येतोय आणि हे भविष्याचं मानलेलं आता यांच्या माध्यमातून ज्यांनी 2 दिवस खूप सुंदर मराठी आवाज आपल्याला पाहायला मिळाला. भारत सावंत ज्याला म्हणलं होतं, उत्कृष्ट फलंदाज राहुल जोगडिया. एकशे 46 धावा, 14 टाळ्या व्हायला पाहिजे टार्गेटसाठी. 120 संघाचा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक सन्मानित मॅडम यांच्या शुभ हस्ते देऊन आपण सन्मानित करत आहोत. खरं तर खेळ हा एक विषयच असा आहे की युवा पिढीला तो वेगवेगळ्या संवेदना देत असतो. कोशिश करत असतात खेळाद्वारे की युवामध्ये नवचैतन्य यावं. पण आता असं आहे, शेखर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे राजकारणातला आणि अष्टावधानी आहे. त्याचा प्रत्येक उपक्रम हा टोलेजंग असतो. म्हणजे क्रिकेट सामने असू दे, हळदी कुंकू असू दे किंवा आणखीन कुठल्याही स्पर्धा असू दे, शेखरच्या स्पर्धा म्हटल्यानंतर मी नेहमी म्हणतो की शेखरचं आमंत्रण, शेखरचे बक्षिसं, शेखरचं अनेक गोष्टीतून जे आपण बघतो की एक वेगळं त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे शेखर हा एक या चेंबूर विभागात शिवसेनेला सापडलेला हिरा आहे, एवढंच मी सांगेन. तुम्ही स्वतः विभाग प्रमुख होते तेव्हा ते तुमच्या आवडतं शाखा प्रमुख आहे का? नक्कीच. कारण काय, शेखरचा मी ज्यावेळी विभाग प्रमुख होतो त्यावेळी वर्षी आम्ही ज्यांची आमंत्रणं वैशिष्ट्यपूर्ण असायची त्यांना आम्ही त्या आमच्या याच्यामध्ये बक्षिसं देत होतो. त्यात शिवाजी पवार, शेखर, महेंद्र नागटे या लोकांची जी काही आमंत्रणं लोकांना जायची ती अत्यंत आकर्षक. आम्ही नेहमी म्हणायचो की यांचं आमंत्रण आलं की ती एक आकर्षक निमंत्रण पत्रिका असेल आणि ते नेहमी त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे. भाऊ, काय बदल होणार आहे का? मुंबई महानगरपालिका 2025 येतोय, 152 शाखेला काही बदली होईल का? किंवा बदल एवढाच होईल की गेल्या वेळी जो आपल्याला दिसला विधानसभेला त्याच्यात बदल एवढाच होईल की मुंबई शिवसेना उभाटाच्या ताब्यात राहील. आता तुम्ही भाऊ बघितला मैदानमध्ये वादल आणि आता तुम्हाला दिसेल की शिवसैनिक उभाटाचे आणि शाखा प्रमुख पदाधिकारी कसे षटकार आणि चौकार मारतील नगरपालिकेला ते दिसेल. काय सांगणार आहे तुम्ही? हे आले बक्षीस दिलंय, विजेता कोणकोणती टीम आहे, काय सांगणार? मी सर्वप्रथम भाऊ कोरगावकरांना धन्यवाद देईन
की भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य क्रिकेटचे सामने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त आम्ही क्रिकेटचे सामने भरवले शाखा क्रमांक 152च्या वतीने. त्यात माझे सर्व सहकारी, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख सर्व 2 दिवस इथे अथक प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वी पार पडला. आणि मी भाऊंच्याच आशीर्वादाने, भाऊंच्याच मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेतला. आणि भाऊंना मी बोलवलं की भाऊ मला बक्षीस समारंभाला तुम्हीच पाहिजे. आणि भाऊ आले आणि वेळोवेळ भाऊंनी मला जेव्हा मार्गदर्शन केलं, भाऊंच्या मार्गदर्शनाने मी चांगले कार्यक्रम उपक्रम राबवत आलो शाखेच्या वतीने. शेखर चव्हाणच्या नावाने 152 मध्ये तुफान आलेला आहे. ह्या तुफान नगरसेवक होऊनच शांत बसणार काय? आता ते माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवतील आणि जेव्हा ते आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल. आणि इथे आम्ही शाखा क्रमांक 152 मध्ये मी एवढं सांगेन की आम्ही हा गड राखणार, एवढं मी तुम्हाला सांगू. दिली तर नक्की पक्षाने संधी दिली तर मी नक्की त्याचं सोनं करेन. कारण एक तुफान आलं होतं, तुम्हीच म्हणालात की षटकार चौकाराची बरसात होत होती. आणि ज्यावेळी शेवटचा सामना, अंतिम सामना होता, त्यावेळीसुद्धा दोन्ही संघात अष्टपैलू खेळाडू असतानासुद्धा त्या यांचं, विजेत्यांचं तुफान विरोधी संघ रोखू शकलं नाही. शेखरचं तुफान कोणी रोखू शकलं? अजून एक प्रश्न आहे, शेखर भाऊला काय मोठी जबाबदारी भेटणार आहे? तो खरा प्रश्न उद्धवजींचा आहे. उद्धवजींचं खरं सांगू का की उद्धवजींचं प्रेम शेखर चव्हाणवर आहे. कधी कधी असं असतं, आपल्या घरातल्या आपल्या मुलावर प्रेम करताना आई वडील त्याला जरा सांगतात, समजून सांगतात, अरे बाबा थांब, आपण दुसऱ्याला जरा, तू तर माझाच आहेस. पण यावेळी कदाचित शेखर चव्हाणच्या बाबतीत असं होणार नाही आणि उद्धवजी त्याला प्रेमपूर्वक एखादी गिफ्ट देतील. अमूल्य भेट होऊन आपण या ठिकाणी आला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हे प्रेम भगवत कृष्ण आपलं पाहायला मिळालं, तर आपलं हार्दिक स्वागत. 152 शाखा प्रमुख त्यांच्या शुभाचे बघी या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. अमूल्य भेट करून आपण सर या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि वाघमारे साहेबांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मान करत आहोत. सरांना विनंती, आपण सुरेशजी लांगे सरांचे इथे सन्मान केलं. उपविभाग प्रमुख सुरेशजी लांगे सरांचे इथे शाल आणि पुष्पगुच्छ आपण त्यांना सन्मान करत आहोत. नाही, खेळ हे सर्वांसाठीच आवश्यक आहे. कसरत ही सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि मुळामध्ये शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे समाजसेवेची, आणि त्याला अनुसरूनच संपूर्ण आमच्या विभागामध्येच सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आमचे चेंबूरचे लोकप्रिय आमचे शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांनी एक मेजवानी या ठिकाणी इथल्या तरुणांना, चेंबूरच्या तरुणांना प्राप्त करून दिलेली आहे. आणि खरंच ते अभिनंदनीय आहे. त्यांचा उपक्रम सातत्याने रक्तदान शिबिर असेल, मुलांना गरजूंना वया वाटप असेल, आणि ह्या स्पर्धा वेगवेगळ्या घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आजही तुम्ही बघत असाल संपूर्ण चेंबूरचे नामवंत संघ या ठिकाणी स्थानिक आपली या ठिकाणी जी काय हुनर आहे आपल्यामध्ये ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आगळा वेगळा पद्धतीने साजरा होत आहे या शाखेमध्ये. तसेच तुम्हाला माहिती असेल की लोकसभेचे आमचे खासदार अनिल देसाई साहेब यांनीसुद्धा संपूर्ण महिनाभर कला आणि क्रीडा महोत्सव संपूर्ण सगळीकडे चालू आहे. आजही रविवार आहे. आज संपूर्ण तिन्ही विधानसभेमध्ये, आमच्या 6 विधानसभेमध्ये चित्रकला स्पर्धा आहेत. आपल्या आज योगासनं, जिम्नॅस्टिक्स, ॲक्रोबॅटिकच्या स्पर्धा सुरू आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत. आणि चांगलं आहे. संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही बघाल तर शिवसेना प्रमुखांचा खरा जन्मदिवस या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक हे साजरा करत आहेत. यातून लोकांना आनंद मिळतो आहे आणि खरी जी शिवसेना आहे ती लोकांना कळते. आताच मी सांगितलं की शेखर चव्हाण हे फार अनेक वर्ष या भागामध्ये लोकसेवेचं, जनसेवेचं काम करत आहेत. आणि नेहमीच तरुणांना उत्साह वाढवण्यासाठी
दहीहंडी असेल त्यांना मदत करत असतात, क्रिकेटच्या स्पर्धा त्यांना मदत करत असतात, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर याचं आयोजन केलं जातं. लोकांना उपयोगी पडतील अशा पद्धतीची त्यांची कामं आहेत. पक्षाचं काम पण अत्यंत निष्ठेने आणि इमानदारीने ते करत असतात आणि मला वाटतं हाच एक मेसेज आहे लोकांमध्ये. अशाच पद्धतीने निष्ठावंत राहून त्यांचं जे काम आहे त्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी प्रगती करो अशा त्यांना मी शुभेच्छा करतो. महानगरपालिका 2025 जवळ आलेला आहे, तुम्हाला काय वाटतं बदल होईल का 152 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो काय भगवा आहे, ओरिजिनल भगवा आहे, तो या ठिकाणी फडकवेल. गेल्या वेळेला बऱ्याचशा काही वेगवेगळ्या कारणामुळे आम्हाला इथे विजय मिळवता आला नाही, परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि लोकांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, शिवसैनिक आणि त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधाराच इथे प्रगतीकडे घेऊन जाईल. आणि मला खात्री आहे की या 152 मध्ये सुद्धा आणि संपूर्ण माझ्या अखत्यारीत असलेल्या विभाग क्रमांक 9 मध्ये जास्तीत जास्त जे नगरसेवक नगरसेविका आहेत ते उद्धव साहेबांवर प्रेम करणारेच आणि खरे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा देशप्रेमी आहेत त्यालाच मला वाटतं लोकांचा कल असेल असं मला वाटतं. या विभागाचे शाखा प्रमुख सन्माननीय शेखर चव्हाण, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली, श्रद्धांजली क्रिकेटची मॅच आयोजित केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगला पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि विभागामध्ये संपूर्ण आपल्या युवकांना जास्तीत जास्त कसं प्रोत्साहन देता येईल अशी आकर्षक बक्षिसं, प्रत्येक त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल अशी बक्षिसं तो दरवर्षी ठेवतो आणि चांगल्या पद्धतीने ही जी स्पर्धा आयोजित केली आणि छानपैकी झाली त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देते आणि येणाऱ्या संपूर्ण युवा पिढीला मी अभिनंदन करते आणि त्यांना देखील शुभेच्छा देते, स्पर्धकांना, युवकांना, क्रिकेटप्रेमींना. धन्यवाद. पहिली गोष्ट तर मी माझे टीमचे सर्व प्लेयर लोकांना थँक्यू बोलतो. चांगला गेम दाखवला त्यांनी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये, सकाळपासून आज रात्रीपर्यंत फायनलपर्यंत. त्याच्यानंतर आमचे जे पॅकर्स आहेत, सुशील दादा असतील, उमेश सिंग असेल, अभिषेक भाई असेल, यांनी ज्यांनी प्रवेश फी भरणं एक खूप मोठी गोष्ट असते आणि टीम सगळे येतात खेळायला. पण टुर्नामेंटबद्दल जर मला तुम्ही विचारलं, टुर्नामेंट भरवणं एक खूप डिफिकल्ट टास्क असतो, कारण 16 टीम जमवणं, 2 दिवस त्या टीमला फोन करणं, टायमावर बोलवणं आणि अशी टुर्नामेंट सक्सेसफुल करणं हे खूप डिफिकल्ट टास्क असतो. आणि मी खरं सांगतो, शेखर चव्हाण साहेबांनी ही टुर्नामेंट खूप चांगल्या रीतीने ही सक्सेसफुली पार केली आणि सर्व क्राऊड पण आला. यूट्यूबला ही टुर्नामेंट लाईव्ह होती आणि सगळ्यांनी ही टुर्नामेंट खूप एन्जॉय केली. मला मी विजेता सांगा असेल, पण सर्वांनी चांगला गेम दाखवला, इकडे चांगली खेळी दाखवली आणि मी थँक्यू बोलतो ऑर्गनायझरचे. अशीच टुर्नामेंट तुम्ही भरवत राहा मैदानावर आणि असेच चांगले संघ येतील या इकडे आणि मोठी स्पर्धा आपण अजून आयोजित करू. युवक जो आहे एका बाजूला मोबाईलमध्ये बिझी असतात आणि मैदानी खेळामध्ये खूप कमी येतात, त्या युवकांना काय संदेश? खरं सांगतो, मोबाईल आणि स्पोर्ट्सवर तुम्ही जेव्हा फिटनेसला येतात, हा एक फिटनेसचा पार्ट आहे. सगळेजण आम्ही जॉबला असतो, मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडे आम्ही क्रिकेट करतो. फिटनेस इज इम्पॉर्टंट. आज आपण बघतो जे लोक फिटनेस नाही करत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट नाही घेत, भरपूर सारे आजार येतात, धक्केदायक गोष्टी आपल्यासमोर येतात. त्याच्यासाठी मी एवढंच म्हणेल की सगळ्यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष द्या. स्पोर्ट्स खेळा, कुठलेही स्पोर्ट्स खेळा, दिवस रात्र खेळा किंवा कधी तुम्हाला वेळ भेटतो का, कारण फिटनेस इज इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी. विनर टीमचं नाव काय आहे? AK रॉयल फायटर 11 अँटॉफिल.